नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सगळ्या जणी कशा आहे? श्री माझा हसते बघा मला कसा. आज केस कापून आला. इकडे जरा केस किती छान कापल्यात. पूर्ण इथं केस काहीच ठेवले नाही. तिथनच एवढी केस दिसायला. सोल्जर कट बनपाव सारखं सोल्जर कट आहे व्हय. उद्या NCCचा कार्यक्रम आहे ना 26 जानेवारीचा. त्यासाठी केस सकाळ सकाळी 8ला गेलेला, 8:30ला आलाय. 8ला गेला, 9:30ला आलास. मी बघायला गेल्यावर आला ह्यो. तर आता मी चहा प्यायला लागलोय. चहा एक सुटाणा झालाय. चहा का सांगू, श्रीने मला बिस्किट दिल्यात. बिस्किट घेऊन आलेला तो आता. रविवारचं असंच असते काम. अजून जेवणाचा पत्ता नाही. जेवण करायचं आहे. आणि किचन कट्टा सकाळी भांडी कपडे करून आणि एवढी भांडी पडल्यात. आणि घर तर पहिल्यांदा तुम्हाला मशीन दाखवतो. मशीनचं काय झालंय तर कपडे एक नंबर निघतात ह्याच्यात. आणि आमच्या घरात फक्त वस्तू लागत्या कपडे टाकायला. एक कुठली तर वस्तू आणून ठेवायची, सगळीकडे तुम्हाला कपडे दिसणार. बो अडकवलेल्या, पिशव्या अडकवलेल्या, कपडे टाकलेली सगळीकडे दिसणार. तर कुणाकुणाच्या घरात असं आहे सांगा. आमच्यात तर ठरलेलंच आहे. तर हे परत पाठवायचं आहे मशीन. रिमोट हुडकायला बघ, इकडं रिमोट आहे. ठेवायचं इकडं आणि हुडकायचं इकडं, असं सुरू असते. ही जाळी सापडली नाही म्हणून काल तेवढं सगळं पसारा काढला. आणि जाळी होती इथं किचन कट्ट्यावरती. तर हे जे आहे तर हे ड्राय काय म्हणतात, स्पिनिंग मशीन स्पिन होईना झाले ह्याच्यामध्ये. हेअर ड्राय हा ते होईना झाले. म्हणजे वाळानं झाल्यात कपडे वाळानं झाले त्याच्यात. हे फिरणच झाले टप आहे. आणि त्यामुळं मशीन परत द्यायचे. कपडे खरे ह्याच्यात एक नंबर मस्त भारी निघतात, एकदम छान. एका दिवसात भरपूर धुवून घेतात कपडे. परत पाठवायचे मशीन. मॅन्युअल दाखवलेत की मी परवा व्हिडिओ 2 टाकलेत ह्याचं. हो का? होय, इकडल्या साईडनं दाखवतो. तर अशी मशीन आहे. असं उजेड कमी जास्त का होते, कंड होते एवढं, लाईट कमी जास्त येते. आणि ऑटोमॅटिक आहे हे. आपोआप म्हणजे आता एकदा सेटिंग करून ठेवलं, लावलं का नाही तर आपण सुरू होते हे टायमर. परत हे म्हणजे नॉर्मल वॉश सिलेक्टर म्हणजे नॉर्मल जीनची ते कपडे ते नसले तर हे लावायचं. हे सगळं व्यवस्थित आहे. हे सगळं व्यवस्थित आहे. हे पण बटन सगळं व्यवस्थित आहे. फक्त प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये झालाय, हे चालू होईना झाले. म्हणजे लय हळू एकदम पाणी तसंच राहायला लागले त्याच्यामध्ये. मग अशी वस्तू आपण घेणार 10-12 हजारची आणि अशी वस्तू ठेवून काहीच उपयोग नाही. त्यासाठी हे म्हणले की परत आपण देऊया ही. आणि बघू आता कधी घ्यायचे त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ येईलच. मग आत्ता घ्यायला होतंय का पाडव्याला काय माहिती. तर भांडं बघा, दूध गरम करून करून ओतू घालवून असं झाले. तर भांडी एवढे अजून पडलेले आहेत. किचन कट्टा जरा मोठा मोठा पुसलेला होता. अजून जेवण करायचं आहे मला. तर दिवसभराचा ब्लॉग बघत राहावा असाच. खा किती हे बिस्किट दिल्यात, किती गडबड लावल्या. खा पहिला, पी पहिला बिस्किट खा, चहा पी पटकन. तुला दिले, खा लवकर, असं सुरू आहे ते. खा ग मम्मी, सुरूच आहे त्याचं. खा ग मम्मी. खाल्लं मी. पैसे माझं होतं. कुठलं घातलं मग तुला कसं माझं होतं. होय, मम्मीने दिले हळू. तर इथं जे पैसेचा विषय चाललेला होता की श्रीनं बिस्किट दिलं, तर मी शांत का होतो कारण श्रीला जे आठवडाभर मी पैसे देते जायसाठी, तर 2 वेळा त्याला सानिकानं आणलेलं होतं घरला आणि एकदा त्याच्या पप्पाने. तर त्याचं पैसे उरलेलं होतं आणि म्हणजे आठवडाभर त्याचं जे बसचं पैसे असतात तर ते पैसे उरलेलं होतं. त्या पैशातनं त्यानं बिस्किट आणलेलं होतं आणि त्या उगाचच त्याला चिडवत होत्या की तू पैसे
कुठलं घेतलंस. तर असं चेष्टा मस्करीमध्ये चाललेलं होतं ना. तुम्हाला वाटेल ती पोरी एवढ्या हाका मारल्यात बाहेरनं तर ही का बोलत नाही. तर त्या दोघी त्याला चिडवत होत्या की तू कुठनं आणलास पैसे आणि तू कसं काय, तुला कसं मम्मीनंच दिलं असतील असं त्यांना वाटत होतं. म्हणजे त्या चिडवत होत्या. त्यांना माहीत होतं की पैसे त्याचंच आहेत. तर तो जराशा गोष्टीवर चिडतोय आणि राग नाही स्त्रीला तेवढंच 5 मिनटं असते, पण राग पटकन येतोय आणि लगेच जातोय पण. तर त्या दोघी त्याची मज्जा घेत होत्या की पैसे तू कुठून आणलास, आम्हाला बिस्किट दिलं नाही, मम्मीला दिलं, असं चेष्टेने त्यांचं चाललेलं होतं. तर इथं बघा पसारा सगळा मी आवरून घेतला आणि गॅस नुसता पुसावं म्हटलेलं आणि म्हटलं की लई घाण दिसायला लागलं, त्यापेक्षा आपण पाणी मारून एक चोथा असा ह्याच्यावरून फिरवला तर चांगलं दिसेल. तर त्यासाठी परत मी हे आणि चहा सांडलेला होता. चहा सांडला की मुंग्या लागतात. तर ह्याच्या खाली का नाही, ह्या गॅस खाली पिलटा ठेवायलाच येत नाही. तर पहिल्याचं जे गॅसची शेगडी होतं तर त्याच्याखाली ताटं, एक अखंड मोठी ताटं 2 बसत होती 2 बर्नलच्या खाली. आणि त्यामुळं जे काय आपलं आता दूध काय तर कुकर लावलेलं असलं तर त्याचं पाणी, चहा ओतू गेलं तर त्याच्यात साठत होतं. तर हे गॅस पूर्ण खालीपर्यंत असा आहे, त्याच्यामुळं त्याच्यात ताटं ते ठेवता येत नाहीत. तर त्यासाठी खालीच सांडते ते कधी. आता लक्ष किती तर माझं तर दुधाचं आणि माझं तर काय वांदा आहे काय माहिती. पुढ्यात उभारून जरी मी दुधापाशी उभारलेलं जरी असलं तरी पण दूध उतू जाते. जरासं इकडं तिकडं डोळा झाला की दूध उतू जाते. तर माझ्या हातनं भरपूर दूध उतू जाते. चहा नाही जात तर दूध जाते भरपूर वेळा उतू. तर काय मला माहीत आहे, मी थांबतोय त्याच्यासमोर की उतू चाललं तर दूध उतू जाते तर आपण थांबावं. तर 1-2 इथेम का विना जाणारच. तर असं सारखं मला जाणवतं आहे. तर का असं होते काय माहिती. तर चला मी आता इथं काम आवरून घेत आहे. आजचा व्लॉग तुम्हाला छोटासा येत आहे कारण आज काय जेवण ते बनवायचं नव्हतं, कारण हे गेलेले होते बाहेर आणि आम्ही रात्रीचं जे काय होतं आमटी भाकरी होत्या, परत भात होता. तर पोहे केलेलं होतं सकाळी. तर त्या पोह्यावरतीच आम्हाला दुपार झाली तरी पण काही भूक लागली नव्हती, कारण सकाळी चहासंग चपाती नाही तर काय तर असं पोहे उपीट शिरा काय तर खाल्लं तर 1:30-2 वाजलं तर भूक लागत नाही. मला तर लागत नाही, पोरं एकावेळेस खातील तर पण. आणि त्यांनी भात आमटी भाकरी जे काय होते ते खाल्लेले होते, मला नको होतं. त्यासाठी आवरून मला आज कंटाळ भरपूर आलेला होता आणि जे काय तर नियोजन केलेलं होतं तर ते नाही जमलं. जायचं होतं बाहेर तर नाही जमलं. त्यासाठी मी विचार केला आता काय करत बसायचं नाही, आपलं गप्प दुसरं काय तर मशीनचं काम आहे ते करत बसायचं. तर इथं गॅस ते पुसून घेतला, मस्त स्वच्छ धुतला आणि मी भांडी घासायला घेतली. जराशीच पडलेली होती. तर भांडी कुठनं एवढी निघतात काय माहिती. पाणी पिलेलं त्याच्यात, चहा पिलेलं त्याच्यात, परत जेवलेलं त्याच्यात, सगळं तिथंच. आणि बेसिनमध्ये जास्त तर भांडी घासू वाटत नाही, कारण त्याची पाईप जे आहे ते लगेच पाणी भरून त्यातनं बाहेर येते. तर त्यामुळं मी जास्त करून इथं भांडी घासायला बघत नाही, पण थोडीशी होते. त्यामुळं म्हटलं आता सकाळी एवढी मला भांडी घासलं तर आता आणि बाहेर न्यायला नको, इथल्या इथंच घासून गॅस ते स्वच्छ करायला येते. त्यासाठी मी इथं हे करून घेतलेलं आहे. फुटलेला आहे. तर असं होते भांडी घासताना धुताना. माझ्या लक्षात येत नाही, सगळी भांडी सारखीच वाटतात मला. तर कप घासून असं मी फेकला तर व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत असेल. तर मलाच हसू आलं की असं का होते, पटकन काम करण्याच्या नादात असं होऊन जाते. तर आता हा पण कप फुटला आहे. 9 कप राहिलेले होते 1 डझनमधले, त्यातला आता 1 कप आणि फुटलेला आहे. तर चला आता इथनं पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही स्लोमध्ये बघू शकताय. तर जास्त काही आज मोठा ब्लॉग बनवायला मिळाला नाही आणि भांडी ते आवरून झालेली होती आणि एवढा कंटाळा आलेला होता की काय सांगण्याच्या पलीकडं. कारण जेवायला बोलवलेलं होतं आणि ते काय येणार नव्हते, ज्यांना बोलवलं होतं त्यांना येणार नव्हती. तर म्हणलं चला आता भांडी ते झालेले आहे आणि कपडे पण शिवायचं काय मन नव्हतं. तर आवरून आता निवांत मी
आराम करणार होतो. आणि तोपर्यंत अचानक फोन आलेला होता की संध्याकाळी 3 ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. त्यासाठी आणि गडबडीनं 3:30 वाजता मी उठलो आणि माझं आता आवरायला घेतलं. तोपर्यंत ह्यांचा फोन आलेला होता की जेवायला येणार आहेत, म्हणजे कोण म्हणजे पाहुणे येणार होते, तर जेवायला येणार होते. त्यासाठी आणि परत म्हटलं आता हे सगळं जमते का नाही असं वाटायला लागलेलं, पण झालं. 2 ठिकाणी मी कार्यक्रमाला जाऊन आलेलो आहे आणि 1 ठिकाणी नाही जमलं. तर मी हे आता वाईज देताना तुम्हाला सांगायला लागलो, कारण शूट तेन केलं नाही मी काय, कारण कामाची गडबड एवढी झाली दुपारच्या नंतर सांगण्याच्या पलीकडं, त्यामुळं व्हिडिओ करायला काय जमलं नाही. तर हा आजचा छोटासाच ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काय आहे समोसा? समोसा आणि बरणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची. काय आहे ते ज्यात काय नाही मोकळी बरणी? काय काय माहिती अगे त्याच्यात हे आहे वाटतं बदाम ते. नाही, बदाम नाही, तांदूळ आहेत. सारखीकडं तांदूळ हे वट्टीचे ओटीचं सामान आहे. अजून 2 ठिकाणी हा तांदूळ आणि तिळगुळ. आज संपलं काय? आज संपलं. कुठे लागले जाऊया नाही आहे नव्हती घरात. यांचं काय 6:30 आहे कोणाचं? भाटांचं आणि जाधवांचं त्या बोलवायला गेलेत. तिळगुळ दिले. कोणाला? ते बायकासनी बोलवायला गेले तो. श्री समोसा खा. श्रीची चैनी आहे. तिथनं घेऊन ये म्हणता खाई ना. कसा गेला मेरा इम्तिहान मेरा बस.